अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मागच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की सृष्टी रचाय करता म्हणून विष्णूंनी ब्रह्मदेवाला आज्ञा केली आणि ब्रह्मदेव हे विष्णूंच्या नाभिकमळातनं उत्पन्न झाले हे आपण मागच्या वेळेला पाहिलं. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं की सृष्टी कशी आहे काही माहीत नाही, कशी रचना करावी, कुठे आधी काय निर्माण करावं हे काय माहिती नाही. तेव्हा भगवान विष्णूंनी वेद दिले, चारही वेद, आणि या वेद मार्गाने सृष्टीची रचना कर असं ब्रह्मदेवाला आज्ञा केली. मग आता यथा चतुर्मुखो ब्रह्मा आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की चारही मुख ब्रह्मदेवाला आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे संबंध हिंदुस्थानामध्ये ब्रह्मदेवाचं फक्त एक मंदिर आहे, बाकी ब्रह्मदेवाचे मंदिरं कुठे आपल्याला पाहायला मिळत नाहीत. असं म्हणतात की पूर्वेला ऋग्वेद आहे म्हणून पूर्वेला ब्रह्मदेवाने तोंड केलं, दुसरं तोंड दक्षिणेला केलं, तिथे यजुर्वेद आहे. पश्चिमेला तोंड केलं, तिथे सामवेद आहे. आणि उत्तरेला तोंड केलं, तिथे अथर्ववेद आहे असं सांगितलं. हे चातुर्वेद अशा प्रत्येक मुखाच्या ठिकाणी ठेवले. आणि सृष्टी रचना करण्याकरता म्हणून ज्याला आपण गायडन्स बुक म्हणू आजच्या भाषेमध्ये किंवा टेक्स्ट बुक म्हणू, ते टेक्स्ट बुक सगळी घेतली आणि सृष्टी रचायला सुरुवात केली. पहिल्यांदी या सृष्टी रचायकरता हे स्थावर निर्माण केलं असं सांगतात. स्थावर म्हणजे आपण जर एखादं कुठे जागा विकत घेतली तर आपल्याला स्थावर जंगम म्हणतो बघा आपण. स्थावर म्हणजे जमीन. असं सांगतात की हे जे पृथ्वीवर 70% पाणी आहे आणि 30% फक्त जमीन आहे की ज्याच्यावर आपण घरं बांधून किंवा रस्ते करून आपण राहतो. हे सबंध जगामध्ये, फक्त पुण्यामध्ये, भारतामध्ये, हिंदुस्थानामध्ये नाही, हे सबंध जगामध्ये 30% फक्त जमीन आहे आणि 70% पाणी आहे. हे स्थावर निर्माण केले. स्थावर म्हणजे जमीन निर्माण केली पहिल्यांदा. मग नंतर जंगम, स्थावर जंगम असा एक प्रचलित शब्द आहे. जंगम म्हणजे वृक्ष, वेली, वृता, लता ह्या सगळ्या निर्माण केल्या असं सांगतात. आणि या वृक्ष, वेली, लता याच्यातनं हे निर्माण केले. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की या सबंध रचनेमध्ये आपण लहानपणापासून असं ऐकत आलेलो आहोत की 84 लक्ष योनींचा फेरा. आपण म्हणतो बघा, आपल्याला जर जन्म घ्यायचा असेल तर अनेक योन्या फिरून 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 माणसाचा जन्म आपल्याला मिळतो. त्या 84 लक्ष योन्या म्हणजे काय आहे तर त्याच्यामध्ये विस्तृत प्रमाणामध्ये वर्णन शास्त्रामध्ये आहे. ढोबळ मानाने आज आपण फक्त किती आकडे कुठल्या योन्यांचे आहेत एवढं आपण थोडं बघून मग पुढच्या भागामध्ये ते सगळं बघणार आहोत. या 84 लक्ष योन्यांमध्ये 9 लक्ष हे जलचर निर्माण केले ह्या ब्रह्मदेवाने असं सांगतात. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी. मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मासे आहेत किंवा अजून मगरी आहेत, असे जे काही पाण्यामध्ये राहणारे आहेत त्यांना जलचर असं म्हणतात. आणि हे आपल्या डोळ्याला दिसतंय. आपण हे काही म्हणजे काल्पनिक नाहीये. आपल्या डोळ्याला पाणी दिसतं, आपल्या डोळ्याला पाण्यात असणारे मासे दिसतात, आपल्या डोळ्याला पाण्यात वावरणारे अनेक कीटक, कृमी दिसतात. हे सगळी निर्माण केली. याची संख्या 9 लाख आहे असं शास्त्र सांगतं. त्यानंतर पृथ्वी निर्माण केल्यानंतर 20 लाख हे वृक्ष तयार केले. वृक्ष म्हणजे नुसते वृक्ष नाहीत, वृक्ष, वेली, लता, काही अल्पजीवी, तृण ज्याला म्हणतो आपण, असे सगळे निर्माण केले. त्याची संख्या आहे 20 लाख. त्यानंतर 11 लाख जे आहेत हे माशा तयार केल्या असं सांगतात. म्हणजे विविध प्रकारच्या माशा. म्हणजे आपण जे नेहमी आपल्याला पाहतो त्या माशा तर आहेतच, मधमाशा आहेत, आणखीन कुठल्या माशा आहेत, त्या सगळ्या अशा 2 पंख असणाऱ्या छोट्याशा आकाराच्या अशा माशाच्या म्हणजे माशा निर्माण केल्या उडणाऱ्या. ही संख्या आहे 11 लाख.
यानंतर पक्षी निर्माण केले, म्हणजे कावळा आहे, चिमणी आहे, पोपट आहे. हे सगळ्यांची संख्या ही 10 लाख होते असं सांगतात. आणि यानंतर 30 लाख जे आहेत हे पक्षी म्हणजे पशु निर्माण केले. पशु 11 लाख हे पक्षी आहेत, 10 लाख हे पक्षी आहेत आणि 30 लाख पशु आहेत. पशु म्हणजे हिंस्त्र श्वापदा सहित, म्हणजे वाघ आहे, सिंह आहे, हत्ती आहे, हे सगळ्यांसहित ह्या सगळ्या जंगलात वावरणारे जे पशु आहेत हे आहेत, त्याची संख्या आहे 30 लाख. आणि 4 लाख प्रकारचे माणूस नावाचा प्राणी निर्माण केला. ते 4 लाख प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे 4 लाख जेनेटिक ज्याला आपण म्हणतो आजच्या भाषेमध्ये, या सगळ्यांची जर बेरीज केली तरी 84 लक्ष योनी होते. आणि हे सगळे निर्माण करत असताना भगवंतांनी मग ब्रह्मदेवाच्याच हातून हे सगळं करवायचं होतं भगवंतांना, म्हणून त्यांना सहाय्यभूत होण्यासाठी म्हणून नारदांसारख्या महर्षी आणि भगवंतांनी स्वतःच्या संकल्पनेतनं एक असे 7 प्रकारचे पुत्र निर्माण केले असं सांगतात संकल्पाने. ते पुत्र कसे, कोण आणि सनकादिक ऋषी कोण हे आपण पुढच्या भागात बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.